तत्वज्ञानावर आधारित स्वामींनी आपल्याला निरूपण केलेली दिनचर्येच्या माध्यमातून मानवा पंथाचं आचार प्रणाली, विचार प्रणाली सांगत असताना पूर्वजांनी आपल्या समोर मांडलेलं विश्वनाथ बास बिडकर विरचित नृत्यस्थळ आपण श्रवण करत आहात। आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाचं आपण या स्थळाचं जो गाभा आहे, सांगण्याचा हेतू आहे, तो आपण श्रवण करणार आहात। आपण काल शेवटी ऐकलेलं होतं वाकीच्या जोग नायकाचं। वाकीचा जोगी होता आणि तो स्वामींना विचारतो आणि स्वामींनी त्याला दिलेलं उत्तर, त्याचा केलेला गर्वहरण, त्या माध्यमातून नवते म्हणणे दोपरी, जे आपल्याला येतच नाही परंतु लोकाला सांगतो की मला येतं, याच्यापैकी हा एक आहे। मलाच माहिती आहे सर्व, माझंच ज्ञान योग्य आहे, मग ते अन्यथा ज्ञान का असेना। या माध्यमातून हे सांगितलेलं चरित्र, काल प्रश्न विचारला होता, लोक म्हणतात येऊनही आम्हाला येत नाही, खोटंच बोलणं आहे। परंतु खोटं नाही बोलणं हे, कारण ज्ञानच होत नाही जीवाला। जीवाला संपूर्ण ज्ञान कधीच होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तो अज्ञानच आहे। शेवटचं ज्ञान विशेष ज्ञान, अशा प्रकारचं विशेष ज्ञान चौथं ज्ञान आहे, परमेश्वराच्या निकट प्राप्तीजवळचं ज्ञान आहे। तरीही त्याशी तीन अज्ञाने, आमच्या पक्षकारांनी सांगितलेलं आहे, विशेष ज्ञानियाला सुद्धा तीन अज्ञान आहेत। आपलं साध्य कळत नाही, भक्ताचं साधन कळत नाही, भक्ताचं साध्य कळत नाही, मग ज्ञान झालंच कुठं पूर्ण, कोणालाच ज्ञान पुरं होत नाही। म्हणून ज्ञानाच्या ठिकाणी नम्रतेची भावना, विनम्रतेची भावना आमच्या स्वामींनी सांगितलेली आहे। जव जव जानता तव तव नेनता, जितकं जितकं जाणीव झाली त्याला पुरतं सर्व अज्ञानच राहतं। म्हणून झालेल्यापेक्षा न झालेलं खूप मोठं त्याला दिसतं अज्ञानता। म्हणून तो म्हणतो की मला काहीही येत नाही, म्हणून हे खोटं बोलणं नाही, हे सत्यच आहे। स्वामींनी सांगितलं आणि हे जे आहे मला सर्वच येतं, काही येत नसलं तरी लोकांच्या हृदयात सांगून देणं, अन्यथा ज्ञान घुसून देणं, हे सुद्धा एक प्रकारचं खोटं बोलणं आहे। जसं या जोगियाचं उदाहरण दे। दुसरा खोटं बोलण्याचा प्रकार, अनृत्य बोलण्याचा प्रकार, दुसरे भये।
एखादी गोष्ट खरी आहे, स्वामींनी सांगितलेली जी गोष्ट आहे ते 100% खरी आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे की बुवा माम एकम शरणम व्रज. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं, आमच्या स्वामींनी सांगितलं की एकाच देवाची भक्ती करा, येथ अनुसरी जे मा काही होईल. एकाच याची भक्ती करा, हा सिद्धांत ठाम आहे. मानवा पंथाचा सिद्धांत ठाम आहे आणि ह्या काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. याच्यात कधीच बदल होणार नाही. या सिद्धांतात कधीच बदल होणार नाही. परंतु भय 4-5 श्रीमंत लोक बसलेले आहेत, पैसे देणारे लोक बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर जर आपण खरं सांगितलं आणि ते मिश्र भक्ती करणारे आहे, यांना जर असं सांगितलं की बुवा तुम्ही फक्त आपल्याच देवाची भक्ती करा, मद्य मांस खाऊ नका, त्यांना ते मानवणार नाही. कदाचित आपल्याला खरं सांगितल्यानंतर शिक्षा पण करतील, हा काही खोटं बोलतो असं भयास्तव, पुढीलाच्या भयास्तव यांनी काय सांगितलं, स्वामींचं जे तत्वज्ञान ते खोटं सांगितलं. किंवा आपली प्रतिष्ठा होण्यासाठी आपल्याला काय करणं आहे, तो काहीही करो, फक्त आपल्याला गेल्यानंतर त्यांनी आदर सत्कार करावा, काहीतरी द्यावं, या माध्यमातून. किंवा एखादा खूप श्रीमंत आहे आणि त्याच्या भयाखाली आपण दबलेलो आहे, नाही बुवा तुम्ही करता ते योग्य आहे, पद्धत होती पूर्वीची. समोर आलं श्रीकृष्णार्पण म्हणून घ्यायचं, खाऊन घ्यायची, ही पद्धत होती. बऱ्याच लोकांनी समोरच्यांनी केलेलंही आहे. कदाचित खरं सांगितलं असतं तर त्यांना राग आला असता, कदाचित यावर वाईट भावना आली असती, काही सांगता ते. या माध्यमातून जर आपण सांगितलं, भयनी लटके सांगितले, तर काय होतं, तेही खोटं बोललेलं होतं आणि ईश्वराला त्याची खंती येते. जे आहे ते खरं सांगायचं, पुढचा करो अगर नको करो हा पुढीलाचा भाग आहे. आपलं काम आपण प्रामाणिकपणाने सांगणं. परंतु भयास्तव जर अधीन झाला, भयास्तव जर त्याला काय नाही, तू उपदेश घेऊन टाक, थोडं थोडं घेतलं तरी चालेल. पण स्वामींनी सांगितलेलं हे की बुवा ते सप्तव्यसनाच्या नादीच लागायचं नाही. जोपर्यंत तो उपदेश घेत नाही तोपर्यंत. पण उपदेश घेतल्यानंतर जेव्हा तो परमेश्वराचा भक्त होतो, एकनिष्ठ होतो, त्यांनी जर असं केलं आणि त्याच्यासाठी जर आपण लटिक ज्ञान किंवा भयास्तव ज्ञान सांगितलं, तर समजून घ्यायचं की हेही आपल्याला खोटं बोलणं आहे. याला एखादं उदाहरण की खोटं बोलल्यानंतर परमेश्वरही शिक्षा पण करतात, साधारण उदाहरण दिलेलं आहे. स्वामींचं एक चरित्र आहे. जैसे उपाध्या पीठनी गणपत मठामधलं चरित्र आहे. गणपत मठ हा पैठणला होता. स्वामींचा मुक्काम पैठणला असताना एकदा काय झालं, स्वामींजवळ भक्त बसलेले आहेत, त्याच्यामध्ये उपाध्यायी बसलेला आहे आणि त्या मठाचा चुना गळायला लागला होता, निघाला होता. ते दुरुस्त करायसाठी कारागीर आलेले होते. दुरुस्त करायसाठी कारागीर आलेले आहेत. वर चुना आणून टाकलेला पिट्टाय, चुना पिट्टाय म्हणजे काय करताय, तो चुना फोडावा लागायचा आणि त्याच्यानंतर तो भरावा लागायचा. चुना पिट्टाय. स्वामी चक्रधर वर गेले, उपाध्याय सोबत होते. उपाध्याला सांगितलं तू या ठिकाणी यांच्यावर नजर ठेव, इथं वळीस, मी खाली येतो. त्याच्यावरती ड्युटी सोपवल्या गेली.
त्याच्यावरती ड्युटी सोपवल्यानंतर स्वामी पायऱ्याने खाली आले. स्वामींजवळ परिवार बसलेला आहे. स्वामी निरोपण करायला लागले. आता या उपाध्याला काय वाटलं, स्वामी सांगताहेत आपण तर वर बसलो आहे, त्या कारागिरावर लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. पण हा काय केला, त्या कारागिराचा डोळा चुकून खाली आला, मागण्या बसून गेला. स्वामींचं प्रवचन संपलं, स्वामींचं ज्ञान देण्यात संपलं आणि स्वामींची नजर त्या उपाध्यावर गेली. उपाध्यावर गेली. उपाध्याला म्हणतात चुना पिटणं झाला का? साधारण गोष्ट आहे. त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, काय म्हणायला पाहिजे होतं? तो म्हणतो झाला, चुना पिटून झाला. पा खोटं बोलला, तिथल्या तिथंच खोटं बोलला. नेमकं काय झालं, स्वामींचं प्रवचन झालं आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर वरून परत ठोकायला सुरुवात झाली. स्वामी म्हणतात उपाध्य चुना पिटला म्हणे नाही. मग तू खोटं का बोलला? पा एकच गोष्ट आहे, साधारण गोष्ट आहे, पण साधारण खोटं बोललं, लटकं सांगितलं तेव्हा स्वामी म्हणतात बटिका येत हसिता ही लटिके न बोली जे हो. अरे या ठिकाणी तू तिथं थांबला असता. काही लोकांची सवय आहे, एखादी सेवा आपल्याकडे सुपूर्त केलेली आहे आणि मग ते तर मला सेवा सांगितली, मग तिकडे तर चांगलं चालू आहे. पण तिकडं काही चालू असो, त्याच्या आधी तुला जी सेवा सांगितलेली आहे प्रसन्नतेने, ती सेवा जर तू केली तर त्या ऐकण्यापेक्षा विशेष प्रकारचं गोमटं, विशेष प्रकारचा कर्मनाश आपल्याला होतो. या उपाध्याच्या चरित्रातून सांगितलं. बरं त्याला त्या कर्माचा नाश करण्यासाठी स्वामींनी वर बसवलं, तरीही तो न विचारता खाली आला आणि खाली येऊन सुद्धा स्वामींना काय बोलला, खोटा बोलला की झालं म्हणे. अशा माध्यमातून गणपत मठाची लीळा आहे. जैसे उपाध्या पीठनी, हे जरी खोटं बोललं तरीही तो प्रतिकारणता त्या नरकापर्यंत पोहोचू शकते. हा चरित्राचा आदर्श यासाठी स्वामींनी सांगितलेला आहे की हे एक खोटं बोलणं आहे. ओखटे ते कैसे, ओकटं कसं आहे? खोटं बोललं प्रसव वाढतो. तुम्हाला असं वाटेल आपल्या शास्त्रात आहे, पण प्रत्येक धर्मात आहे. धर्मात जाऊ द्या, शाळेत सुद्धा आहे. शाळेत म्हणी सुद्धा लिहिलेल्या राहतात, आहे का नाही? नेहमी खोटे बोलावे नाही, असं असते ना. शाळेत सुद्धा आदर्श आहे की खरं बोलावं, कारण संस्कार जर तेव्हा निर्माण झाला तर तो संस्कार ईश्वरापर्यंत आपला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते म्हणतात की खोट्याने काय प्रसवतं, त्याच्यामुळे काय हानी होते आपली. जया प्रती बोलिजे तया उपेक्षिल्या प्रीती, जाओनी उदासीनता येओनी खंती उपजे. या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून ते ना जया प्रती बोली, जे ज्याच्या समोर खोटं बोललं, स्वामींचा प्रश्न नाही, असन्निधानी गोष्ट आहे. स्वामी निघून गेलेले आहे. ज्याच्या प्रती आपण खोटं बोललो त्याच्या उपलक्षात आलं तेव्हा येणार नाही, पण काही थोड्या वेळाने 2-4 दिवसांनी येतं. मग काय होईल? एखाद्या व्यक्तीवर विश्वास आहे आणि विश्वासाने तो खोटं बोलला तर प्रीती जाओनी उदासीनता,
प्रीती जाऊन म्हणजे प्रेम असतं, आत्माचं स्नेह असतं, ते काय होतं, निघून जात. उदासीनता येते, अरे आपल्याशी हा माणूस खोटा बोलला. आपल्यावर प्रीती जाऊन त्या उदासीनता येते, उदासीनतेवर थांबत नाही, पुढे त्याला खंती येते, राग येतो. म्हणजे खोटं बोलल्याने काय होतं, पुढीलावरचा विश्वास काय होतो, डळमळीत होतो. आणि डळमळीत झालेला विश्वास एका दिवशी तो उदासीनतेला कारण होतो. आणि उदासीनता आल्यानंतर त्या व्यक्तीची पूर्ण प्रतिकारता खंतीवर जाते. उदासीनतेच्या नंतर खंती आहे. त्या खंतीचं कार्य कोणतं, त्या व्यक्तीची प्रसन्नता गेली, त्या व्यक्तीची उदासीनता आली, त्या व्यक्तीला पुढं खंती आली, मग विपरीत दोष घे. त्याच्या बोलण्यावर गुरु सुहृदांचा विश्वास उडून जातो. कोणतीही गोष्ट असो, काही असो, खरं सांगून टाकायचं, फाशी होत नाही. पण ते खरं सांगितल्यानंतर परमेश्वर जो आहे तो परमेश्वर आपल्याला प्रसन्नता टिकून ठेवतो. म्हणून जीवनामध्ये जे आहे ते यथार्थ सांगायचे. एकदा का त्याच्या लक्षात आलं की हा खोटं बोलतो, की त्याच्या बोलल्यावर प्रत्येक गुरुचा असो, सुहृदाचा असो, विश्वास बसत नाही. काय हा खोटात बोल. काही लोकांना खूप खोटं बोलण्याची सवय, उठता बसता वगैरे सर्व काय बोलतात, खोटं बोलतात. ते खोटं बोलता बोलता ईश्वरापर्यंत, अधिकरणापासून प्रेमियापासून ईश्वरापर्यंत जातो. आणि हे खोटं बोलल्यामुळं काय होतं की गुरु सुहृदाचा विश्वास उडून जातो. नाही रे बा, तो काय करतो, खोटं बोलतो. खोटं बोलायचं नाही, जे गोष्ट खरी आहे ते खरीच सांगायची. आणि 8 दिवसांनी 15 दिवसांनी जे होईल ते एका महिन्याने सांगायचं. पण नाही तुम्हाला काय उद्याच करतो असं करायचं नाही. 15 दिवस लेट करायचं, पण सांगताना काय करायचं, कोणतीही गोष्ट खरं बोलायचं. याच्यातून नाही तर विश्वास जर उडून गेला, विश्वास त्यांचा राहत नाही. त्यामुळं याला काय होतं, आणि विपरीत येतो. कोणाला, जो खोटं बोलतो त्याला त्यांच्यावर विपरीतत्व येतं. खोटं तर बोलला आणि त्यांच्यावर परत विपरीतत्व आलं. काय काय विपरीतत्व आलं, हा काय म्हणतो, माझं काही खरं वाटतच नाही. माझं काही खरं वाटतच नाही. ठराविक लोकांचं पटतं, माझं काही. प्रत्येकाची कंडिशन आहे, लक्षात ठेवा. पण तुझं का खरं वाटलं नाही याच्या पाठीमागची भूमिका आपल्याला शोधावी लागेल. याच्या पाठीमागची भूमिका आपल्याला शोधावं लागेल की तुझं का खरं तू खरंही बोलला तर त्यावेळेस खरं वाटणार नाही. कारण तुझा जो विश्वास आहे तो विश्वास संपादनाची पद्धत गेलेली आहे. ठराविक लोकांचंच खरं वाटतं असं याला वाटतं. कोणाला, जो आधी खोटं बोललेला आहे त्याच्यावर ते गुरु सुहृद उदास झालेले आहे त्याला असं वाटावं लागतं. ठराविक लोकांचं खरं वाटतं, माझं खोटं वाटतं. पुढे न होते मग काय करतो, न होते ते दोष त्यांच्यावर आरोप करायला लागतो. जे नाही तेही दोष त्या गुरुवर सुहृदावर काय करायला लागतं. कारण माझं पटत नाही. काही लोक तामशी राहतात, त्यांचं थोडस काही पुढं मागं झालं, आम्ही मंदिरात बर, त्या बुवांना मी दंडवतच करत नाही. वास्तविक स्थिती पाहून घ्यायची. पुढीलाचं मन आपण कसं करायचं,
प्रसन्न ठेवा. आपण येतो किती वेळ, आपला संबंध किती वेळ राहतो, तेवढ्या वेळापुरता आपला गुरुसुहृदावरचा विश्वास हा महत्वाचा आहे. हा विश्वास गेला नाही पाहिजे. आणि तो विश्वास एकदा उडाला का तुम्ही 100 वेळाही जर खरं बोलले तर त्यांना तुमचं खरं वाटत नाही. माझं काही खरंच वाटत नाही, परत वरून टोपी घालायची, बाकीच्याचं वाटतं, असं हे नृत्य स्थळ सांगताय, मी नाही सांगत आहे. हे विश्वनाथ बासांनी केलेलं नृत्य स्थळ सांगताय की माझं खोटंच वाटतं, पुढे नव्हते ते दोष त्यांच्यावर आरोपित करतो. आणि नरक कोणाला होतात? ज्याच्यावर दोष केले त्याला नाही, ज्यांनी अशा प्रकारच्या वाईट कल्पना केल्या. मग विपरीत दोष घेतो त्या गुरुवर विपरीतत्व कधी येतं? तर अशा वेळेस गुरुवर विपरीत दोष घे, सुद्धा गुरुवर थांबत नाही. धर्मीयाशी खोटं बोलतो. नुसता गुरुनी, जेवढे धर्मातले आहेत, एकदा खोटं बोलायची सवय लागली की शेवटपर्यंत. तुम्हाला माहिती, मार्तंडासारखं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे मी. मार्तंडाने पूर्ण चरित्रामध्ये पूर्वार्धापासून तर उत्तरार्धापर्यंत जेवढेही मार्तंडाचे चरित्र आपण शोधले, त्या चरित्रामध्ये एकदाही खरा बोललेला का आलं असं? प्रत्येक वेळेस बाईसा सारखीचा भाचा असलेला तो, आणि स्वामींच्या सन्निधानात असलेला मार्तंड, स्वामींचं सन्निधान असून सुद्धा प्रत्येक चरित्रात तो खोटं बोलला. हे काय? या अशा माध्यमात गुरुसुहृदाचा विश्वास संपादित केला नाही, तो विश्वास उडवत गेला आणि मग स्वतः विपरीतत्व त्या गुरुवर घेत गेला. त्याच्यामुळे एखाद्या समान धर्मीयाशी सुद्धा तो खोटं बोलतो. मग त्याच्या लक्षात येतं पुढीलाच्या समान धर्मीय म्हणजे दुसरे अधिकार, त्यांच्या लक्षात येतं अरे हा खोटच बोलतो, हा दोषच घेतो, खोटच बोलतो, दोषच घेतो, पहा कसा विचित्र माणूस आहे, असे बाकीचे लोक म्हणतात. बाकीचे लोक म्हणतात कसा विचित्र माणूस आहे, उठला की हा दोषच घेतो. प्रत्येक क्रियेचा, त्याच्या जीवनात प्रत्येक क्रियेचा दोष येऊ लागतो, चांगली क्रिया करत नाही. आणि ही प्रतिकारनता ईश्वरापर्यंत जाते, विपरीत दोष घेतो. मग असा विपरीत दोष घेता घेता गुरुवर झाला, समान धर्मीयावर झाला विपरीत, त्याची प्रतिकारनता वरून खाली आली आहे, लोकांची खालून वर जाते. हा वरून काय आला? खाली आला. पहिले गुरुवर झाला, मग समान धर्मीयावर आला, मग विपरीत दोष घे. आपल्यापेक्षा लहान गुरुबंधू, आपल्यापेक्षा लहान जे आहे त्यांच्याशी खोटं बोलायला लागलं, त्यांच्याशी खोटं बोलायला लागलं. मग तेही विचार करायला लागले, एवढा मोठा आहे आपल्यापेक्षा आणि हाही खोटा बोलतो. स्वाभाविक म्हणणार का नाही? जे छोटे छोटे गुरुबंधू आहे ते काय म्हणतात, एवढा मोठा आहे आणि हा खोटं बोलतो. तेची पुढिलाच्या भीतरी ये, जेची एरे ठाई वरते तेची एरे ठाई. जे आपल्या मनात प्रेम आहे तर पुढिलाच्या मनात प्रेम असणारच. आपल्या मनात जर शंका आली तर पुढिलाच्या मनात सुद्धा शंका येणार. स्वामींचं तत्वज्ञान आहे. आपल्याला वाटते ना तर पुढिलालाही तसंच वाटणार. म्हणून जेची एरे ठाई वरते तेची एरे ठाई वरते. एनन्याय
या स्वामींच्या सूत्राप्रमाणे याच्याही अंतकरणात त्यांच्याविषयी दोष येऊ लागतो. पहा किती लोकांचे दोष घेतले. एकदा खोटं बोलला, कोणाशी खोटं बोलला? झोप येते. कोणाशी खोटं बोलला? ते लांब बसले. आज त्यांना वाटलं नको खोट्याचा संपर्क येतो म्हणून लांब चालले. गुरुशी खोटं बोल. सुरुवात कोणाशी केला? गुरुशी खोटं बोलला. मग गुरुशी विश्वास गेला, गुरुची उदासीनता आली. त्याच्यानंतर त्याने गुरुवर विपरीत स्वीकार केलं. त्यानंतर काय झालं? समान धर्मीय म्हणजे बाकीच्या अधिकरणाची खोटं बोलत गेला. त्यामुळे इतर लोकांचा धर्मियांचा विश्वास उडाला. शेवटी आला गुरुबंधू. गुरुबंधू म्हणजे खालचे छोटे छोटे गुरुबंधू. त्या गुरुबंधूशी सुद्धा हा काय करायला लागला? विपरीत घ्यायला लागला. त्यांचेही दोष घ्यायला लागला आणि शेवटी परस्परे दोष संचरे. एकमेकात तो दोष सोडून अन्यथा ज्ञानाच्या कल्पना करायला लागला. अन्यथा ज्ञान बेकार आहे. अन्यथा ज्ञान आपल्या अंतःकरणात आलं की काय कल्पना करू आपण? काही सांगता येत नाही. आणि मग कदाचित सन्मुख झाला पुढं. सन्मुख म्हणजे पुढं जाऊन त्या गुरुची, त्या धर्मीयाची, त्या गुरु छोट्या बंधूची जर एकत्र भेट झाली तर याचा जो अधिकार आहे, याची जी प्रतिकारता इतकी विलयाला गेली, इतक्या थर्ड क्लासला गेली की त्यांची भेट झाल्यानंतर हा चांगलं बोलत नाही. असद उत्तरे दे. असद उत्तर म्हणजे उलटे उत्तर. कार्यप्रसंगी एकमेकाच्या सन्मुख झाले तर एकमेकांना लगेच तमायचा न कसे बी उत्तर द्यायचा. उणे दुने दुसऱ्याचं काढून मोकळं व्हायचा. क्रोध त्याच्या अंतःकरणात. निव्वळ कशामुळं? एकदा खोटं बोलला तर ही प्रतिकारता तिथपर्यंत गेली. याला अनृत्यस्थ. आपण किती वेळा खोटं बोलतो? आपली प्रतिकारता कुठपर्यंत जाईल हे आपण ठरवायचं. उणे दुने करता करता त्या तिथपर्यंत थांबला नाही हो. तो माणूस तिथपर्यंत थांबला नाही. कखादी क्रियाशी येऊनी नित्य नरकाचे बीज केले. शेवटची मर्यादा न सुद्धा एकदा खोटं बोलले. असं वाटतं आपल्याला की नित्य नरक काय? स्वामींच्या पर्यंत हनन झाल्यानंतर नित्य नरक होतात. ते होतात मान्य आहे, परंतु एकदा खोटं बोलला ती प्रतिकारता कखाई क्रियेशी. कखाई म्हणजे एकमेकाची भेट झाली याची. त्यांचे लगेच दोष काढायला सुरुवात. माझा अपमान केला, माझ्या अंतःकरणात सुडाची भावना आली, अमुक आलं. एकदा भेटला की ते पुढं बोलो का नको बोलो याचं दोषाचं पारायण सुरू. याला म्हणतात कखाय. आपण सकाळी उठून पारायण करतो. तो सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, एकदा भेट झाली की पारायण सुरू. कशाचं? दोषाचं. एखाद्या बाईचं भांडण झालं की तेवढ्यावर थांबत नाही. जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा सुरू. इतक्या प्रकारच्या शिव्या देतात की तुम्ही कधी ऐकल्या नाही, पाहिल्या नाही. अशा प्रकारच्या याला म्हणतात कखाय. धर्मात सुद्धा हे आहे. या कखाय क्रियाशी तो येतो. अंतःकरणात सुडाची भावना उत्पन्न होते
आणि मग ते बीज, ती प्रतिकारंता नित्य नरकाशी जाये. एकदा खोटं बोलला, ती खोट्याची प्रतिकारंता वाळता 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 कुठपर्यंत गेली? नित्य नरकाशी. तुम्हाला शाळेत एक धडा होता, माहीत असेल. एक मुलगा होता, आईला त्याला शाळेत टाकलं. शाळेत टाकलं, त्यांनी एका दिवशी एका मुलाची पेन्सिल चोरून आणली. घरी आला, आईला दाखवलं. आई म्हणते काय सुंदर पेन्सिल आहे, पण विचारणी कुठून आणली, कोणाची आणली, का आणली? हा कोणता एकच साधा प्रश्न होता, फक्त पेन्सिलचा. त्याच ठिकाणी त्याला जर शिक्षा पण केलं असतं तर ती प्रतिकारंता तिथं थांबली असते. जशी ती तशी हे. दुसऱ्या वेळेस त्याने काय केलं, त्याच्यापेक्षा भारी वस्तू आणली. आई तरीही बोलली नाही. आईला खुश वाटायला लागलं. असं करता करता तो 5वी 10वी 12वीत करता करता चांगल्या वस्तू चोरायला सुरुवात केली. आणि असं करता करता त्याची प्रतिकारंता इतकी मोठी झाली की फार मोठा चोर झाला. चोर झाला, खूप मोठी चोरी केली, तरीही आईने काय बोलली नाही. शेवटी पकडला गेला आणि त्याला शिक्षा म्हणून फाशीची झाली. फाशीची शिक्षा याला द्यायची. फाशीच्या तख्तावर गेले, विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय आहे असते, सर्वाला माहित आहे. तुझी शेवटची इच्छा काय आहे असं विचारल्यानंतर तो म्हणतो माझ्या आईला माझ्याजवळ बोलवा, माझी शेवटची इच्छा आहे. आईला जवळ बोलवलं. जवळ आल्यानंतर आईचा कान त्यांनी चावून घेतला. या कानाने ऐकल्यामुळे आज मी या फासावर तख्तावर पोहोचलो. आज मरायची पाळी कोणामुळे आली? तुझ्यामुळे आली. हा प्रतिकारंतेचा भाग. जसं एक पेन्सिल फाशीपर्यंत पोहोचू शकते, तर असा असलेला एक दोष नित्य नरकापर्यंत जाऊ शकतो. तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सावधानता बाळगली तर ठीक आहे, नाही तर आपली प्रतिकारंता बुद्धी अशा प्रकारची गिरमी होऊन जाते आणि एका दिवशी आपल्याला नित्य नरकाचे बीज निफन्नले. हा एक प्रकार झाला. हा एक खोटं बोलल्याने नरक होण्याचा एक प्रकार. कळालं नसलं तर सांगत जा, नाही तर काय होतं, मागं गेलं खोटं खोटं बोलले, बाकीचे ते प्रकार कळाले नाही. हा एक खोटं बोलण्याचा प्रकार समजला की एक छोटीशी चूक खोटं बोलता बोलता कुठपर्यंत गेले. म्हणजे पहिल्यांदा खोटं बोलला हे गुरुला कळालं आहे का नाही, म्हणून गुरु त्याच्यापासून उदास झाला, प्रसन्नता गेली आणि यांनी विपरीतत्व घेतलं. मग धर्मीयाचावर झाला, त्याही विपरीतत्व घेतलं. मग गुरु भावंडावर घेतलं आणि शेवटी काय दोषाला पात्र होऊन नित्य नरकाला बीज झालं. हा एक प्रकार खोटं बोलण्याचा. आता दुसरा प्रकार सांगतात, दुसरं उपलक्षण सांगतात, अभिमानियाचे खंती न चुकेची. ना दुसरा उपलक्षण काय सांगतात, कदाचित लटके पुढीलाच्या लक्षात आले नाही. आता पहिलं खोटं बोललेलं गुरुच्या लक्षात आलं, पण काही लोक असे खोटं बोलतात की पुढीलाला कळूच देत नाही, त्याच्या लक्षातच नाही आलं. हा खोटं बोलतच गेला पण पुढीलाच्या लक्षात आलं नाही. मग तर लक्षात आलेलं होतं, हे लक्षात आलं नाही. आता त्याच्या लक्षात आलं नाही, पण आपण तर खोटं बोललो, त्याची प्रसन्नता आपण ठेवली, त्याला कळालं नाही आपण काय करतो आहे. सर्व खोटा व्यवहार करत गेलो आणि त्या गुरुला कळालं नाही, म्हणजे आपण जिंकलो का? हे दुसरं खोटं. तर अभिमानियाची खंती न चुकेची. अरे साधनवंताचा अभिमान जो परमेश्वर घेतो,
त्या परमेश्वराची खंती तुला चुकणार नाही. त्याच्या लक्षात नाही आलं हो, पण लक्षात कोणाच्या आलं? साधनदाता परमेश्वर, तो तर तुझ्याकडे पाहतोय. त्याचं नसन लक्षात आलं किंवा त्याचा विश्वास नसन लक्षात आलं, पण आपण जे करतो आहे ते करतो त्याच्या लक्षात न आल्यामुळं आपण म्हणतो की आपली प्रसन्नता चांगली आहे, त्याला काही कळत नाही. पण परमेश्वराला मात्र कळतं, परमेश्वराला तुमची खंती आहे. त्यामुळे मार्गाभिमानी शोभे, मार्गाचा अभिमान घेणारी तुमच्यावर शोभते. तो गुरु नको शोभो, पण मार्गाचा अभिमान घेणारी शोभते. हे एक खोटं बोलण्याचा दुसरा प्रकार. तो खोटं बोलल्याने गुरु नाराज झाला. हा खोटं बोलल्याने गुरुला कळालं नाही, तरीही मार्गाभिमानी काय झाली? शोभली. त्याला परमेश्वराला खंती आली. शोभोनी अनिष्ट संपादी, शोभोनी अनिष्ट संपादी, म्हणजे ती माया जी अभिमानी देवता आहे ते याला रोग व्याधी संपादते. आपण म्हणतो ना चांगला आहे, याला असं काय होत आहे, इतकं कसं काय बिमार पडला, इतकं कसं काय हे आहे, तर हा क्षोभ आहे. कळाला नाही आपल्याला, पण त्याला कळालेला होता. ज्याला घडला त्याला कळालेला होता, आपल्याला कळाला नाही. आपल्याला वाटलं त्याचं वर्तन खूप चांगलं आहे, परंतु ते कोणाच्याही उपलक्षात जरी आलेलं नसलं तरी परमेश्वराचे अभिमानी, मार्गाभिमानी याच्या लक्षात आल्यामुळं ती रोग व्याधी संपादी. आणि प्रसवाची चाली थोर दोषाते धनी, ते प्रसवाची चाल, लटके बोलणे हा अविधी. खोटं बोलणं अविधी आहे. तो प्रसवून थोर अनिष्ट घडते. पुढच्याच्या लक्षात येवो अगर नको येऊ. बरेच लोक होते पूर्वी, आता मला माहित नाही आहे का नाही, 10, 20, 25, 50 पैशाचा जमाना होता. 10 पैसे ठेवायचे, 50 पैसे उचलून घ्यायचे. कोणी पाहत नव्हतं, कॅमेरे नव्हतोय. काही लोक आजही नारळ घेतात, पैसे टाकतच नाही. अरे त्याला लक्षात नाही आलं, परंतु लक्षात कोणाच्या येतं? परमेश्वराची मार्गाभिमानी. लक्षात ठेवा, ती विसरणार नाही. ते तुम्हाला रोग व्याधीच्या माध्यमातून काढूनच घेईल. खूप विचित्र आहे दैवराटे. जितकी चांगली आहे तितकी वाईटही आहे. करतात ना लोक असे, नाही तर आठवणच राहत नाही. परंतु परमेश्वराला आठवण, त्याला आठवण राहत नाही, आपल्याला आठवण राहत नाही. व आठवण ठेवणारी मार्गाभिमानी आहे. हे बी खोटच आहे. म्हणजे याच्याने सुद्धा आपल्याला नरक होता. लटके बोलणे हा अविधी, तो प्रसवूनी थोर अनिष्ट घडे. ते थोर अनिष्ट कसं घडतात म्हणून सांगतात. कसं अनिष्ट घड? ब्रह्मविद्या शास्त्राविषयी अभिमाने. ब्रह्मविद्या शास्त्राचा अभिमान आहे. ब्रह्मविद्येला, माऊलीला अभिमान आहे. एखादा सिद्धांत मांडतो पक्षाभिमानने, एखाद्या पक्षाचा अभिमान घेऊन, ते स्वामींचं आहे त्याला घेणं नाही, फक्त एखाद्या पार्टीचा अभिमान घेणे. तुम्हाला माहिती आहे, साधा चा जावई आणि दुसरा कोण होता? गाठी कमलदेव साधाचा जावई होता आणि दुसरा कोण होता? इंद्रभट्टांनी अभिमान घेतला होता त्याचा. इंद्रभट्टांनी त्याचा अभिमान घेतला होता. गाठी कमलदेव ते साधाचे जावई, त्यांचा अभिमान घेतला नाही. काय माहित नाही, मला तेवढं सांगता येत नाही, पण त्याचा अभिमान घेतला. साधेच्या जावयाचा, निष्पाप माणसाचा अभिमान घ्यायला पाहिजे होता, घेतला याचा,
पक्षाभिमाने. इंद्र भट्टांनी घेतला, स्वामी उदास झाले, सर्वाला माहिती. शाळाभिमाने, आमच्या शाळेचा माणूस आहे, काही करो चालणार, खरं ते खरं, खोटं ते खोटं. किंवा शास्त्रोक्ती, सोक्ती, लोकोक्ती आणि शास्त्रोक्ती. त्या शास्त्रोक्तीच्या माध्यमातून नवत्या निर्णयाची प्रतिष्ठा करणे, जे नाही निर्णय ते आपण मांडणे, त्यामुळे सुद्धा पोक्त होतं, उदास होतात परमेश्वर आणि लटके बोलल्यासारखं. राभक्ष्य अज्ञानवशे, त्या अर्थाचं ज्ञान असून तो अर्थ सोक्तीने बोलतो, सोक्तीने बोलतो. अर्थ माहीत आहे पण पुढील संतुष्ट व्हावा, पुढीलाला ते खरं मानवत नाही, म्हणून त्याच्यासाठी काय बोलावं, खोटं बोलावं. याला म्हणतात राभक्ष्य अज्ञानवश. आनाचे आन बोलतो, उक्तीत्रयाचा अर्थ सांगतो, हे सर्व काय आहे, अन्यथा ज्ञान. देवानी सांगितलं ते ज्ञान आहे, परंतु देवानी सांगितलेल्या ज्ञानामध्ये जर आपली उक्ती घातली तर हे अन्यथा ज्ञान आहे. घातली आपली उक्ती कशासाठी, पुढीलाचा मनोधर्म सांभाळण्यात. पण देवानी असं कुठं सांगितलं नाही. खरंय ते खरंय, आज मानन नाही मानन, उद्या त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप येईल. या जन्मात नाही आला तर पुढे येईल, आल्याशिवाय राहणार नाही. पण आपण आपल्या पदावर ढळू नये, त्याच्यावर निश्चित राहा. सांगायचं तर यथार्थ सांगा, नाही सांगायचं तर लोहे पाणी गिळले ऐशे होऊन असावे, तसं राहून जायचं. मग आपल्याला जर हे जायचं, सांगायचंच नाही. सांगितलं तर यथार्थ सांगायचं. पटो अगर नको पटो, एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा, चौथ्यांदा सांगायचा प्रयत्न करायचा नाही, तो पाहत बसत. पण सांगताना मात्र आपल्याला यथार्थच सांगावं लागेल. त्याला त्याच्या अंतःकरणात एक गोष्ट बसो, अगर नको बसो, पण आपल्याला सांगणं हे यथार्थ काम आहे, हेच सांगावं लागेल. आणि असं अन्यथा ज्ञान भीतरी येऊनी बोध जाओनी विकल्प संचरे. शेवटी काय होतं, हा दुसरा प्रकार सांगितलेला आहे. पहिला खोटं बोलण्याचा तो प्रकार, दुसरा हा परमेश्वर आज्ञा अतिक्रमी तर माया बोधरी. आपला विश्वास डळमळत होतो, विश्वास डळमळीत झाला, काय होतं, आम्ही सर्वच करतो, आम्हाला काहीच होत नाही, असे लोक म्हणतात. आणि आमचे उद्देशी लोक मोठ्यापासून लहानापर्यंत खाऊनच घेतात. नाही नाही, त्यांची मर्जी आम्हाला दुखवता येत नाही. ओ ईश्वर दुखवला गेला त्याचं काही नाही, तो आज आद्या उद्या तुमच्या कर्माच्या याच्याने आहे. पण मोठा परमेश्वर दुखवला गेला, त्याला तो त्यांनी पाहिलं, तू काय केलं तो त्यांनी उद्योग पाहिला. मग असं करता करता काहीच होत नाही, फक्त माया बोधरी. देवावरती श्रद्धा निघून जाते, धर्माची श्रद्धा ही निघून जाते, धर्माचा अभाव त्याच्या जीवनात होतो. दिसायला दिसेल पण अंतःकरणात परमेश्वर उदास आहे. त्यांनी केलेल्या कोणत्याही क्रियेचा परमेश्वर स्वीकार करत नाही. विकल्प संचरतो, या मंदिरात जाणं काय, त्या मंदिरात जाणं काय, बाकीकडे जाणं काय, एखाद्या पुतळ्याला पूजा करणं काय, त्याच्यात हार घालणं काय, हे जे करतो हे इथपर्यंत माणूस पोहोचतो. खोटं बोलून गेलं. पहिल्यांदाच नाही सांगितलं असतं मला हे जमत नाही, एकदा नाराज झाला असता, 10 वेळा तो माणूस तुमच्याकडं आला नसता. अशी परंपरा आहे. पहिल्यांदा सुरुवातीला एकदा दोनदा ते काय वाटतं, पुढच्याला वाईट वाटतं, पण एकदा त्याला माहीत पडलं की याला हे चालतच नाही, आयुष्यात ते माणसं तुम्हाला बोलणार नाही. फक्त आपला जो
संयम आहे तो संयम. नाही तर मग काय होतं, परमेश्वर आज्ञा अतिक्रमी तर माया बोधरी. मग आपली मंदिरात येऊनही त्याच्यावर आपली श्रद्धा नसते, फक्त यायचं म्हणून यायचं. एका दिवशी आपला बोध निघून जातो आणि हे कशामुळे झालं एवढं, हे एवढं कशामुळे झालं. लटिके बोलणे होय, खोटं बोलल्याने एवढं झालं. हा अनृत्य स्थळातला पहिला पॉइंट आहे की खोटं बोलल्यामुळं तो अशा धर्मापासून दूर गेला आणि नरकापर्यंत प्राप्त झाला. आता आपण म्हणू आम्ही संसारात राहतो, संसारात सारी दुनिया राहते. साता पाताचा सासुरवास एका बाईला सहन करावा लागतो. घरात 7-5 जण, एक बाई नवीन लग्न झाल्यानंतर तिला सर्वांचा सासुरवास सहन करावाच लागतो. ते काही म्हणो, तिला करावंच लागतं. विश्वाचा पती परमेश्वर, जगाचा पती परमेश्वर, त्याला जर तुम्ही धरणं मानलेला आहे, त्याची जर भक्ती करताय, तर सर्व जगाचा सासुरवास सहन करणं काही विशेष गोष्ट नाही. आणि हे सहन नाही केल्यावर काहीच होत नाही. तर अशा प्रकारचा धर्मापासून दूर होतो आणि दूर होऊन आपण केलेल्या एकाही क्रियेचं आपल्याला फळ होत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सारंग पंडित खूप पैसा होता, परंतु परमेश्वराच्या ठिकाणी भोजन घालूनही, आदर सत्कार करूनही त्याला एकाही उपहाराचं गुमटं लागलं नाही. अशा माध्यमातून आपण सुद्धा आपला विकल्प संचारापर्यंत पोहोचायचं नाही. परमेश्वर भक्ती खूप सोपी आहे, परंतु त्या भक्तीला जोपासणं अंतकरणात कठीण आहे. नाही तर परमेश्वराच्या भक्तीसारखी भक्ती या जगात दुसरी नाहीच. आपण अन्य संन्यासाची एक ट्रीप आलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फक्त मारवा पंथ एक आहे, मानेकम शरणम व्रज करणारा, बाकी कोणीच नाही. मला एकट्याला शरण ये असं सांगणारा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा उपासक फक्त मानवा पंथ आहे, बाकी कोणीच नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीने भगवद्गीतेत पुऱ्या सांगितलंच नाही कोणाला शरण द्या, फक्त एकट्याला शरण द्या. ही भक्ती करणारा मानव पंथ आहे. आणि त्या माध्यमातून जर आपण एकदा खोटं बोललो, एकदा नाही आम्ही आलतो जेवायला, पण बुवाचं काही लक्षच नव्हतं, आम्ही असे गेलो ना असे निघून आलो, असे बी लोक आहेत. माझं लक्ष राहो नको राहो आणि मी ठेवत सुद्धा नाही. तो एवढा मोठा वर बसलेला परमेश्वर, परमेश्वराची अभिमान धरणारी परमार्ग अभिमान मी तुमच्याकडे पाहते. हो, छत्री धरून गेले तर ठीक आहे, पाहणार मी. लक्षात ठेवा, त्याची फक्त समोर लक्ष ठेवा. सर्व दृष्ट परमेश्वर आहे. एक लबाळ बोलता बोलता, एक लटिक बोलतं, त्यांनी तिथपर्यंत पोहोचला. याने अशा प्रकारचं लटके बोलत बोलत इथपर्यंत पोहोचला. दोन्ही लटके बोलणारे परमेश्वर प्राप्तीला न जाता ते नित्य नरकापर्यंत प्राप्त झाले, असा अर्थ आपल्या जीवनात येऊ नये. या माध्यमातून हे विश्वनाथ बाजबेडकरांनी सांगितलेलं ज्ञानरूपी अनृत्य स्थळाचा एक पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे. ज्ञानाच्या माध्यमातून हा एक पॉइंट संपलेला आहे. आता दुसरा पॉइंट आहे ज्ञानानंतर असलेलं आचरण. त्या आचरणामध्ये सुद्धा आपला जर काही ओक्त्याचा त्याच्यामध्ये संचार झाला, त्याच्यामध्ये लबाळाचा संचार झाला, तर ते कुठपर्यंत नेऊन पोहोचवतं. हे ज्ञानाचा पाडी सांगितली. आता वैराग्य म्हणजे आचरण. ना वैराग्य तरी इंद्रियार्थ का मिळायचे नाही,
संगे लवे लेऊनी पदार्थ ठेवूनी बहुतात भले म्हणावे कारण परिच्छेद करी यथा रोटिया आणि भरी. स्वामी चक्रांचं तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आज सांगितलेला आचार, ते म्हणतात इंद्रिय अर्थाच्या अभिलाषेने एखादा परमेश्वराच्या प्राप्तीत आहे. आणि इंद्रिय म्हणजे जीभ. सर्वात महत्वाची खराब काय आहे? लागतं कुठं? तिखट, खारट, आंबट कुठं लागतं? कोणाला आला का एखादा फोन की पोटात गेल्यावर मला आंबट लागलं, पोटात गेल्यावर गोड लागलं, पोटात गेल्यावर तिखट लागलं, असं कुठं आलं का? नाही. कुठं लागतं हे? एकदा इथून खाली उतरलं की ते कसंही असो. पण हे इंद्रियार्थ म्हणजे जिभेच्या माध्यमातून अभिलाषेने असलेले अन्न ते पुरुष काय करतात? सेवन करतात. तिकडं काय करतात? लोकांमध्ये येतात. माझा परिच्छेद आहे, मी काहीही खात नाही. कपडे एकदम विरक्त, हातात भली मोठी गाठी, भले विरक्त दाखवतात आणि सांगतात की आम्ही कोणताही पदार्थ खात नाही. लोकांतात परिच्छेद आहे आमचा. का तर गुरुकुळाने तुमच्या लोकांनी काय करावं? आहे बुवा, विरक्त आहे. आपले बुवा आता पॉश राहतात, प्रेसचे कपडे घालतात, हातात घड्याळ घालतात, डोळ्याला भारी चष्मा लावतात, आहे का नाही? ते किती विरक्त आहे. असा प्रभाव तुमच्यावर पडावा हे विलटकच आहे. जे आहे ते स्पष्टपणे राहत. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा तो करतो. गुरुकुळाने मानावं, लोकांनी मानावं, गुरुकुळाची मान्यता मिळावी, ज्ञानाची आणि वैराग्याची मिळावी, लोकांसमोर परिच्छेद करतो. हेही एक लटके बोलण्याची, हे बी काय आहे? खोटच बोलणं. देवाची तेने थोरची अनिष्ट कपाळी पडी. काय होतं? कोणतीही गोष्ट सर्व काळ टिकत नाही, तिला कुठंतरी अंत आहेच. कोणतीही गोष्ट असो. सृष्टीला अंत आहे हो, तर आपण कुठं लागलो? सृष्टीचा सुद्धा एकदा संहार होणारच आहे. त्यामुळे हे जी गोष्ट आहे लोकांचा प्रभावित करायची, लोक मानायची, थोर अनिष्ट कपाळी पळतं. परंतु अशा दांभिक परिच्छेदामुळं त्याला थोर दोष लागतो. परंतु एकदा का ती लोकांच्या लक्षात आली मग लोक दोष घेतात. हा इकडे काय करतो? परिच्छेद करतो. तिकडे गेला की रोटी भरीत चांगले चांगले पदार्थ. एकांतात गेला, आम्ही सर्व विरक्त आहे हो, आम्ही फक्त वाडग्यातच जेवतो, पण दुधाशिवाय आम्ही अशी जी प्रतिकारता आहे, असं जे आचार करतात फक्त लोकाला दाखवायसाठी. तुम्हाला माहित आहे वांबोरी गाव आहे, वांबोरीला एक महात्मा होता, मळ संधीचा महात्मा. दोन भिंतीच्या मधली जागा, त्याच्यामध्ये तो महात्मा हिवाळ्यामध्ये काय करायचा? उघडा बसायचा. मला थंडी नाही वाजत, उघडा बसायचा, विरक्तता दाखवायची. तुमच्यासारखे लोक यायचे, अरे खूप तपस्वी आहे, घरी जायचे, त्याला घेऊन त्याला स्नान घालायचे, हे करायचे, चांगलं चांगलं खायला द्यायचे, दुसऱ्या दिवशी परत त्याचा. ही जी मान्यता आहे ही फक्त लोकाला दाखवायसाठी. पण तो परमेश्वर किंवा ती देवता त्याला फळ देईल का? नाही देणार. म्हणून ती मान्यतासाठी असा जर केला विरक्ततापणा ज्ञानानंतर, तर तोही काही कामाचा नाही. स्पष्ट आहे, ते स्पष्ट आहे. याविषयी सुद्धा परमेश्वराला उदासीनता येते. अशा माध्यमातून आपण जो अनृत्य स्थळ ऐकता आहे
कोणत्या क्रियेने, छोट्याशा क्रियेने कुठपर्यंत माणूस जाऊ शकतो, हा आदर्श आपल्या अंतःकरणात जर असला तर आपण हे अनृत्य स्थळ ऐकण्याचा काहीतरी फायदा होईल आणि त्या नरकापासून आपण वाचू. या विश्वनाथ भासांनी हे जे अनृत्य स्थळ आपल्या समोर केलेलं आहे निव्वळ याच्यासाठी की कदाचित आपल्याला काही काही गोष्टी माहीत नसतात आणि माहीत व्हाव्या आणि माहीत होऊन आपल्याला कळावं की आपली ही चूक कुठपर्यंत जाऊ शकते. ती चूक तिथं न जाता तिथल्या तिथं थांबावी. त्या थांबण्यासाठी अनेक प्रकारचे विधी मानवाव पंथात आहे, उपाय मानवाव पंथात आहे. स्वामी चक्राने सांगितलंय बाई उपाय न पडू ऐसे काही असे. या जगात प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. जिथं रोग आहे तिथं उपाय आहे. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचा तरच तो आपल्याला उपाय व्यवस्थित होईल. अशा माध्यमातून हे असलेलं अनृत्य स्थळ आचारापर्यंत चालत आलेला आहे. आचाराचा थोडासा काही भाग आपण ऐकलेला आहे आणि ऐकल्यानंतर आपण त्याप्रमाणे आपल्या जीवनात वर्तन करावं अशी अपेक्षा.